नमस्कार. मी उज्ज्वला सचिन बोदले. योगामध्ये मास्टर आहे, योगामध्ये पी-एच-डी करत आहे आणि गेले 8-10 वर्ष योग क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. आपल्या नाशिकच्या श्रोत्यांसाठी मी रोज नवनवीन योगाभ्यास घेऊन येत आहे. खरं तर आज तुमच्याही आजूबाजूला आणि माझ्याही आजूबाजूला बायकांना एक समस्या एकदम प्रकर्षाने भेडसावत आहे. ती म्हणजे ओटीपोट वाढलं आहे, पोटाची चरबी कशी कमी करायची? खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन योगाभ्यासामध्ये आहे. पण दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला सातत्याने, नियमितपणे आणि योग्य पद्धतीने योगाभ्यास करणं गरजेचं आहे. खरं तर पोटाची चरबी वाढण्याची अनेक कारणं आहे. 40शी नंतर बघितलं तर बायकांमध्ये हार्मोन्स इम्बॅलन्स झालेले असतात. त्यामुळे काही शारीरिक बदल झालेले असतात, मानसिक बदल झालेले असतात. त्याचप्रमाणे आपली लाईफस्टाईल जी आता आपण थोडी खराब प्रकारे जीवनशैली जगत आहोत. बाहेरचं फास्ट फूड, अवेळी जेवण करणे, पुरेशी झोप न होणे, ही सगळी त्याच्या मागची कित्येक कारणं आहे. तर त्यासाठी योग्य प्रकारे योगाभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करत आहे. चला तर आपण बघूया ओटीपोट कमी करण्यासाठी कुठल्या आसनांचा योग्य प्रकारे कसा अभ्यास केला जातो. चला तर आज आपण पहिलं आसन बघणार आहोत, द्विपाद उत्तानपाद आसन. खरं तर त्या आसनाच्या नावामध्येच त्याचा अर्थ सामावलेला आहे. दोन्ही पाय काटकोनात घ्यायचे आहे शयनस्थितीतनं. आसनाची पूर्वस्थिती आहे शयनस्थिती. 1 अंकामध्ये आसन स्थिती घ्यायची आहे, 1 अंकामध्ये आसन स्थिती सोडायची आहे. अगदी सोपं आसन आहे, कुणीही हे आसन करू शकतं. कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते. पूर्वस्थिती, शयनस्थिती. कुठलीही स्थिती घेताना संत, सावकाश, समगती घ्यायची आहे. सोडतानाही संत, सावकाश आणि समगती आसन सोडायचं आहे. तर चला तर आपण बघूया द्विपाद उत्तानपाद आसन. बैठक स्थितीतनं संत, सावकाश, शयन स्थितीमध्ये जायचं आहे. शयन स्थितीतनं आपण 1 अंकामध्ये आसन स्थिती घेणार आहोत. सावकाश श्वास घेत एकदम हळूहळू दोन्ही पाय काटकोनात घ्यायचे आहे. आसन स्थिती पूर्ण आहे. संत श्वसन, लक्ष पायाच्या अंगठ्याकडे केंद्रित. सावकाश श्वास सोडत एकदम हळूहळू दोन्ही पाय जागेवर. सुरुवातीला ही आसन स्थिती एक अर्धा मिनिट टिकवली तरीही चालेल, पण हळूहळू सरावाने कमीत कमी 3 मिनिटासाठी ही आसन स्थिती टिकवणं अपेक्षित आहे. तरच तुम्हाला अपेक्षित फायदे मिळतील. आता आसन स्थिती कुणासाठी वर्ज्य आहे? जर कुणाचं आत्ताच काही शल्यकर्म झालं असेल, पाठीचे, पोटाचे, तीव्र स्वरूपाचे काही विकार असेल, तर अशा साधकांनी ही आसन स्थिती करायची नाही. तर आता आपण पुढचं आसन बघणार आहोत, उत्तानपाद चक्रासन. याही आसनाची पूर्वस्थिती आहे शयन स्थिती. थोडंसं अवघड आहे, पण सरावाने ते आपण सहजरित्या करू शकतो. द्विपाद उत्तानपाद आसनापेक्षा अजून थोडं प्रगत असं हे आसन आहे. आसन स्थिती कशी घ्यायची, कशी सोडायची ते मी तुम्हाला करून दाखवते. द्विपाद उत्तानपाद आसनापेक्षा उत्तानपाद चक्रासनमध्ये जास्तीत जास्त फायदे आपल्याला मिळणार आहे. सुरुवातीला तुम्ही 1 आवर्तन केलं तरीही चालेल. हळूहळू सरावाने कमीत कमी 5 ते 7 आवर्तन करणं अपेक्षित आहे. आणि ह्याही आसनाच्या दक्षता सेम द्विपाद उत्तानपाद आसनामध्ये मी ज्या सांगितल्या आहे त्याच आहे. चला तर आपण करून बघूया द्विपाद उत्तानपाद आसन आणि त्याची प्रगत अवस्था उत्तानपाद चक्रासन. बैठक स्थितीतनं सावकाश शयन स्थितीमध्ये जायचं आहे. शयन स्थितीतनं सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. हळूहळू श्वास घेत द्विपाद उत्तानपाद आसन. द्विपाद उत्तानपाद आसन मधनं पाय पूर्णपणे श्वास सोडत डावीकडे, पण पाय जमिनीला टेकवायचे नाही. जमिनीपासून फक्त काही अंतरावर वर उचललेले. एकदम हळूहळू गोलाकार सरळ श्वास घेत पूर्णपणे उजवीकडे, जमिनीला टेकवले नाही. उजवीकडनं सावकाश श्वास घेत परत द्विपाद उत्तानपाद आसनात. आता हेच विरुद्ध बाजूने सावकाश श्वास सोडत पूर्णपणे उजवीकडे, उजवीकडनं एकदम हळूहळू गोलाकार फिरवत पूर्णपणे डावीकडे.
डावीकडनं परत काटकोनात, काटकोनातनं एकदम सावकाश श्वास सोडत एकदम हळूहळू दोन्ही पाय जागेवर. जर थोडंसं पोटात दुखल्यासारखं झालं तर हळूवार नाभीच्या बाजूने गोलाकार क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज तळहातांचा दाब द्यायचा आहे. आता आपण तिसरं आसन बघणार आहोत, नौकासन. ह्याही आसनाच्या नावामध्ये त्याचा अर्थ सामावलेला आहे. या आसनामध्ये शरीराची अवस्था काहीशी नौकेसारखी म्हणजे बोटीसारखी होते, म्हणून त्याला नौकासन असं म्हटलेलं आहे. आसनाची पूर्वस्थिती आहे शयनस्थिती. 1 अंकामध्ये आसन स्थिती घ्यायची आहे, 1 अंकामध्ये आसन स्थिती सोडायची आहे. ज्यावेळेस तुम्ही आसन स्थिती घेता तेव्हा शरीराचा शेप व्ही सारखा दिसतो. ही आदर्श अवस्था आहे. सुरुवातीला थोडंसं जड वाटेल, अवघडल्यासारखं वाटेल, पोटात कंपनं जाणवतील, पण हळूहळू सरावाने आपण आदर्श अवस्था घेऊ शकतो. आणि द्विपाद उत्तानपाद आसन, उत्तानपाद चक्रासन त्याच्यापेक्षाही थोडं प्रगत आणि जास्त प्रभावी हे आसन आहे. चला तर आपण करून बघूया नौकासन किंवा बोट पोज. शयन स्थितीतनं 1 अंकामध्ये आसन स्थिती घ्यायची आहे. श्वास घ्या, सोडा, सावकाश श्वास घेत नाभीपासूनचा वरचा आणि खालचा भाग एकाच वेळेस वरती उचलायचा आहे. मांड्यांवर, पोटऱ्यांवर, पाठीवर, पोटावर भरपूर ताण आणि दाब जाणवतो, पण तो अपेक्षित आहे. सावकाश श्वास सोडत एकदम हळूहळू आसन स्थिती सोडायची आहे. ही आसन स्थिती कुणाला वर्ज्य आहे तर ज्या लोकांना पोटाचे, पाठीचे काही विकार असतील तर अशा साधकांनी ही आसन स्थिती करायची नाही, किंवा कुणाचे काही शल्यकर्म झाले असतील तर त्यांनीही काही दिवस ही आसन स्थिती घ्यायची नाही, किंवा तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ही आसन स्थिती करू शकता. आता पुढचं आसन आपण बघणार आहोत, भुजंगासन. आसनाची पूर्वस्थिती आहे विपरीत शयन स्थिती. खरं तर ह्या आसनाच्या नावामध्येच त्याचा अर्थ सामावला आहे. भुजंग, भुजंग म्हणजे काय? साप. सापाची जशी अवस्था असते तशी काहीशी शरीराची अवस्था असते. खरं तर डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही खाली वाकण्याची कामं करता, पण ह्या आसनामध्ये जाणीवपूर्वक पाठीच्या मागच्या भागावर ताण आणि दाब जाणवतो. तर आपण ही आसन स्थिती करून बघणार आहोत. आसन स्थिती फक्त 2 अंकामध्ये घ्यायची आहे, 2 अंकामध्ये सोडायची आहे. कसं करायचं तर ते आपण करून बघणार आहोत. सरळ हस्त भुजंगासन. हे आसन सुरुवातीला 15 सेकंद, नंतर अर्धा मिनिट, हळूहळू सरावाने कमीत कमी 3 मिनिटापर्यंत टिकवणं अपेक्षित आहे. आसन स्थिती घेणे, सोडणे आणि टिकवणे ह्या तिन्ही गोष्टी योगाभ्यासामध्ये खूप महत्वाच्या आहे. विपरीत शयन स्थितीमध्ये हनुवटी टेकलेली आहे, टाचा अंगठे जुळलेले आहे. 1 अंकाला सावकाश दोन्ही हात छातीच्या बाजूला, कपाळ जमिनीला टेकलेला आहे, टाचा अंगठे जुळलेले आहे. 2 ला सावकाश श्वास सोडायचा आहे. हळूहळू श्वास घेत नाभीपासूनचा जास्तीत जास्त भाग वर उचलण्याचा प्रयत्न. पाठीची कमान, आसन स्थिती सोडताना सावकाश श्वास सोडत एकदम हळूहळू जागेवर जायचं आहे. तर आता आपण बघितलं सरळ हस्त भुजंगासन. आता सुरुवातीला सरळ हस्त भुजंगासन 15 सेकंद तुम्ही टिकवणं अपेक्षित आहे, नंतर अर्धा मिनिट आणि हळूहळू सरावाने 3 मिनिटासाठी ते टिकवणं अपेक्षित आहे. या आसनामध्ये दक्षता ही घ्यायची आहे की झटक्याने आसन स्थिती घ्यायची नाही, झटक्याने आसन स्थिती सोडायची नाही. जर तुम्ही झटक्याने आसन स्थिती घ्याल तर पोटात किंवा पाठीत क्रॅम्प येऊ शकतो, आणि ज्या लोकांना पोटाचे, पाठीचे तीव्र स्वरूपाचे विकार आहे त्यांना ही आसन स्थिती वर्ज्य आहे. तर आता आपण शेवटचा प्रकार बघणार आहोत, कपालभाती. खरं तर खूप लोकांचा हा गैरसमज आहे, कपालभाती हा प्राणायाम आहे, पण तो प्राणायाम नाही. कपालभाती ही एक शुद्धी क्रिया आहे.
धौतिर्बस्तिस् तथा नेति त्राटकम नवलिकम तथा कपालभाती षटकर्माणी. षटकर्मांमध्ये कपालभातीचा समावेश होतो. तर कपालभाती कसं करायचं ते आपण बघणार आहोत. पूर्वस्थिती ही कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचं आहे. पद्मासन, वज्रासन, सिद्धासन किंवा साधी मांडी घेतली तरी हरकत नाही. कपालभातीचा अभ्यास कसा करायचा ते आपण बघणार आहोत. चला तर आपण कपालभाती कसं करायचं ते बघणार आहोत. कुठल्याही एका ध्यानात्मक आसनात पद्मासनाला अग्रक्रम, हात द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा ताठ, संत श्वसन, नॉर्मल ब्रीदिंग, श्वासाकडे लक्ष द्या. आता प्रयत्नपूर्वक रेचक आणि प्रयत्न शून्यपूर्वक तुम्हाला करायचा आहे. पोट आत, श्वास बाहेर, पोट आत, श्वास बाहेर या प्रकारे आपल्याला सलग आवर्तन करायची आहे. जर तुम्हाला हे जमत नसेल तर नव्याने करत असाल तर पोटावर हात ठेवायचा आहे आणि उठ 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 असं म्हणायचं आहे. म्हणजे तुम्ही बरोबर करता आहात हे तुम्हाला समजेल. पोट आत, श्वास बाहेर. आवर्तनाला सुरुवात. सलग 1 मिनिटासाठी आपल्याला ही आवर्तनं चालू ठेवणं अपेक्षित आहे. 1 मिनिटामध्ये 120 स्ट्रोक होणं अपेक्षित आहे. पण हळूहळू सरावाने ते वाढणार आहे. सुरुवातीला 10-15, थोडं थकायला झाल्यास थांबायचं आहे. या प्रकारे कपालभातीचा अभ्यास करायचा आहे. बऱ्याच योगाच्या ग्रंथांमध्येही कपालभातीचा उल्लेख केलेला आहे. त्यालाच भालभाती असंही म्हटलेलं आहे. भाल म्हणजे कपाळ, भाती म्हणजे चमकणे. तर याच्यातच त्याचा अर्थ सामावलेला आहे. पोटावर भरपूर ताण आणि दाब येतो, त्यामुळे पोटाची चरबीही कमी होते. त्याचप्रमाणे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होते, लंग्स कॅपॅसिटीही वाढते. आसन स्थिती कुणाला वर्ज्य आहे? ज्या लोकांना हृदयाचा काही त्रास असेल, हाय बीपी असेल, तर अशा साधकांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने कपालभाती या शुद्धिक्रियेचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. चला तर आज आपण ह्या सगळ्या आसनांचा आणि शुद्धिक्रियेचा अभ्यास केलेला आहे. चला तर आज आपण ओटीपोट कमी करण्यासाठी, पोटाची चरबी कमी करण्यासाठी 4 आसनांचा आणि एका शुद्धिक्रियेचा अभ्यास केलेला आहे. पहिलं द्विपाद उत्तानपाद आसन, दुसरं उत्तानपाद चक्रासन, तिसरं नौकासन, चौथं भुजंगासन आणि 5वी शुद्धिक्रिया कपालभाती. या सर्वांचा आपण क्रमाक्रमाने अभ्यास केलेला आहे. चला तर तुम्हीही या सगळ्यांचा नित्यनियमाने, सातत्याने, योग्य कालावधीसाठी सराव करा. चला तर मग आपण असंच पुढच्या भागामध्ये छान छान नवीन नवीन आसनांचा अभ्यास करूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, बघत रहा आपलं नासिक.